राजा जी, आला हजरत आपके सामने है, उन्हें अदब मुजरा फरमाइए। हिंदुस्थानच्या तख्ताला आमचा मुजरा। अल्लाह, इतनी बड़ी पेशकश। इस कापुर का इतना छोटा मुल्क इतना बड़ा नजराना, इतनी कीमती पेशकश। लंबोदर देखिए, रामदस कंध पर, भीम जरासंध पर, भूषण जो सिंधु पर, पदवी से किए, पदवी से किए, पदवी से किए। हर जो आनंद पर, कर्म जो बुलंद पर, गौरव के अंग पर, वारस जो पे किए, वार जो भी हक पर, सिर जो मातंग पर, बेचत पूरंग पर। राजा जी, क्या खड़े रहिए। राम सिंह, हमसे आगे ये कौन खड़ा है? मुगल दरबार में इतनी ऊंची आवाज, तौबा तौबा। राम सिंह, जी राजा जी। हमने पूछा हमसे आगे ये कौन खड़ा है? राजा जी, ये जोधपुर के राजा महाराजा जसवंत सिंह। महाराजा जसवंत सिंह? आमच्या मावळ्यांनी ज्यांची पाठ पाहिली तो जसवंत सिंह? राजा जी, आवाज ऊंची ना करे। दरबार के भी कुछ कायदे कानून हुए हैं, थोड़ा सब्र रखिए, थोड़ा लिहाज रखिए। लिहाज? हरगिज नहीं। तुमच्या या दरबाराचे रीतिरिवाज आम्ही भले भाती जाणतो, पण जो आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून पळून आला त्या जसवंत सिंगापेक्षा आमचा हीन दर्जा।
ज्यानं छातीवर नाही पाठीवर आमच्या मावळ्यांचे वार झेलले त्या जसवंत सिंगाला 5000 मनसबदारी आणि आम्ही त्याच्या मागे आजच आमच्या पदरी 40,000 फौज आहे. 40,000 आणि तरीही आम्ही या गडाच्या मागे. राम सिंह, हमें ये मंजूर नहीं, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. ओम शरण चंडी. वैसे भी शिवाजी राजा को ज्यादा देर तक दक्कन में रखना खतरे से खाली ना था. इसीलिए हमने बादशाह सलामत से दरख्वास्त करके शिवाजी राजा को उत्तर में बुलवाने की दरख्वास्त की. बस एकलिंग जी करे सब कुछ ठीक हो जावे. हम भी तो वही सोच रहे हैं. शिवाजी राजा को दरबार की सारे रीति रिवाज तौर तरीके अदब से आलमपड़ा के सामने निभाने चाहिए. अपने गुस्से पर काबू रखना चाहिए. बस शिवाजी राजा उतना कर लें, बाकी कोई भी ऊंच नीच हुई तो कुंवर राम सिंह संभाल लेंगे. ओम शरण चंडी. राजा जी, मेरी बात सुनिए, थोड़ा सब्र रखिए. हमें मनाने की कोशिश मत कीजिए राम सिंह. दख्खनेत आमचा काय दरारा आहे हे जाणतो तुमचा बादशाह. त्या बादशाह्यांना जे जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं आहे. तरीही भेटीस बोलावून सरेआम अपमान करण्याचा बादशाहचा हेतू आम्ही जाणलाय. राम सिंह, ये कैसा शोर है? माफी हुजूर, वो शिवाजी राजा थोड़े नासाज है, नाराज है. नाराज है? कोई बात नहीं, हम अभी उनकी नाराजगी दूर कर देते हैं. वजीर सल्तनत, सीवा को खिल्लत इनायत की जाए. आऊसाहेब, आम्हाला एक प्रश्न पडतो की एवढे पराक्रमी शूरवीर या आपल्या भूमीत निपजले, तरीही बादशाह कोणीच का नाही आव्हान दिले? येसुबाई, काहींच्या शौर्यास गुलामीची किनार होती. त्या वीरांनी मुघलांच्या ताकदीपुढे शरणागती पत्करली, तर काहींच्या जिव्हा वतनाच्या लोभापायी लवलवत होत्या, तर काहींच्या माना खिल्लतींच्या ओझ्याखाली झुकल्या होत्या. राजा जी, देखिए, खिल्लत देखिए. या अशा खिल्लती आम्ही आमच्या शिलेदारांना रोज वाटतो. तुमच्या या बादशाहची खिल्लत आम्हाला मंजूर नाही. बीदन की रेल पर लंबोदर देखिए, रामदस कंध पर भीम जरासंध पर, भूषण जो सिंधु पर पदवी से किए, पदवी से किए, पदवी से किए. हर जो आनंद पर, जो भुजंग पर, औरों के
रंग पर भारत जो पे किए आज जो भी हक पर सिर जो मतंग पर बेच तू रंग पर सिंचानिए उसकी इतनी जुर्रत, आज तक हम इतने शर्मसार कभी नहीं हुए राम सिंह। हम उसे बख्शेंगे नहीं राम सिंह, हरगिज़ नहीं। रहम हजरत रहम, शिवाजी राजा अब तक सल्तनत के रीति रिवाजों के बारे में अब तक पूरी खबर नहीं, वो उससे वाकिफ नहीं। हम उनको समझाएंगे। हमारे पिताश्री ने उन्हें वचन दिया है, उन्हें जबान दी है कि जब तक वो आगरा में है तब तक उनके जान की सलामती होगी, उनके जान को खतरा नहीं होगा। मिर्जा राजे के किए हुए वादे की हम कद्र करते हैं। उनकी जमानत की वजह से हम सिवा की जान नहीं लेंगे, बशर्ते उसे हमारे आगे माफी मांगनी होगी। हम अभी जाके शिवाजी राजा को आपसे माफी मांगने कह देते हैं। राजांच्या शाब्दिक आतिषबाजीने या बादशाचा 50वा सालगिरा रोशन झाला असेल ना, परंतु दिवाने खास मध्ये राजे गरजले, म्हणजे तिथे बरेचसे अमीर उमराव सुभेदार आले असतील नाही का? हो तर 1800 ते 2000 उमराव सुभेदार असतील तिथे, पण कुणालाही न जुमानता सर्व मुघली रिवाज मोडीत काढत राजेंनी आणि युवराजांनी त्या बादशास त्याच्या तख्तास पाठ फिरवली। परंतु राजांनी त्या तख्ताला पाठ दाखवली जे तख्त इस्लामची सेवा करत, आणि तख्ताकडे पाठ फिरवणं हा गुन्हा समजतात मुघल। या आरोपाखाली शिक्षा ठोठवण्याची रीत आहे, आणि ती शिक्षा म्हणजे मृत्युदंड। भाईजान, आपने ये जिल्लत कैसे सहन की? शहंशाह हिंदुस्तान के तख्त को, तख्ते ताऊस को पीठ दिखाना, ये सिर्फ सल्तनत की ही नहीं, सारे मुगल कौम की, इस्लाम की तौहीन है। अपाजान, इतने सालों से हम सरपोश सीते आए हैं, बड़े बड़े सरपोश सिए हमने, फिर भी हमसे गलती हो गई। इसे ठीक करने में थोड़ा वक्त तो लगेगा ही। हमारी गलती तो मामूली है, लेकिन मिर्जा, तुम्हारी गलती हम कैसे बख्शें? कैसे? हमने आपसे पहले ही कहा था कि बादशाह सलामत के सामने खड़े रहने की औकात नहीं है उस सीवा की। अब उस सीवा का गुरूर टूटेगा। इस बदतमीजी के लिए, इस गुस्ताखी के लिए बादशाह सलामत सीवा को कतई नहीं बख्शेंगे। अब सीवा खत्म हो जाएगा, और एक बार सीवा खत्म हो गया, उसके बाद हम राजगढ़ पर फतेह पा लेंगे। राजांनी आणि युवराजांनी आता सावध राहणं लय गरजेचं आहे बघा। आणि राजांनी केलेला तख्ताचा, त्या औरंग्याचा अपमान इथं बसलेल्या त्याच्या त्या वफादार मिर्झाला कळला असेलच। जो भी आता राजांवर खफा झाला असेल, कारण त्याच्यासाठी तो बादशाह म्हणजे प्रभू श्रीरामच की। सुभेदार, तुमच्या बोलण्यात तथ्य आहे। थोडक्यात आता आपल्याला तयारीला लागायला हवं, कारण त्या मिर्झाच्या रामरायाचा म्हणजे औरंगजेबाचा झालेला अपमान मिर्झाच्या इमानी मनाला चांगलाच झोंबला असणार। सबब त्याचा मोर्चा राजगडाकडेही वळू शकतो। तसं काहीही होणार नाही मोरोपंत, कारण त्यानं बेल भंडारा उचलून शपथ घेतलीये आणि राजपूत आपल्या इमानात जागतात। मोरोपंत, तुम्ही उद्याच गड उतार व्हा
आणि मिर्झा जाऊन भेटा. बेल भंडारा घेऊन जा. त्यास त्याच्या शब्दाची आणि राजेंच्या आणि युवराजांच्या सुरक्षेची याद करून द्या. त्यानं नाही ऐकलं तर त्यास ठणकावून सांगा की हे स्वराज्य आपल्या राजासाठी आणि युवराजासाठी दिल्लीपर्यंत धडक मारण्यास तयार आहे. उद्या यमुनेचं पाणी मुघलांच्या रक्तानं लाल झालं तर कराराचा कागद नाचवू नका. खान साहब, लेकिन फर्ज कीजिए अगर शिवाजी राजा ने आला हजरत से माफी मांग ली तो? अगर उन्होंने कहा ये दरबारी तौर तरीके, मुगली रीति रिवाज, इनका उन्हें कोई इल्म नहीं है और इसीलिए उनसे यह गुस्ताखी हुई, इसलिए उन्हें माफी बख्श दी जाए, ऐसा हुआ तो? वो जो चाहे वो वजह पेश करे, लेकिन हमें वो मंजूर नहीं. उस सिवा को इसका नतीजा भुगतना ही पड़ेगा. अब हम उसके गुनाहों को नजरअंदाज नहीं कर सकते. आपाजान, क्या सोच रही हो आप? वजीर आलम, आप बस अभी दिन गिनना शुरू कर दीजिए. राजे, बादशाने किंवा त्याच्या हस्तकानी काही दगाफटका केला तर, इजा केली तर मिर्झा राजे आणि रामसिंग आग्र्यावर तुटून पडतील. त्र्यंबकपंत, मिर्झा राजांनी आम्हाला वचन दिलंय, तेही बेल भंडारा उचलून. आणि मिर्झा राजे सच्चे राजपूत आहेत. त्यांनी दिलेला शब्द मोडला गेला तर त्यांच्यावरचा विश्वास उडेल आणि मिर्झा राजांचं राजकारण संपुष्टात येईल. त्यामुळे दिलेला शब्द पाळण्यासाठी मिर्झा राजे प्राणांचीही पर्वा करणार नाही. आणि म्हणूनच तूर्तास आपण गढूळ झालेल्या पाण्याकडे शांतपणे पाहत राहणं हेच श्रेयस्कर. हमने अपनी गलती मान ली. आपसे बस इल्तिजा है, अब आप गुस्सा थूक दीजिए. हमारे पिताश्री ने जिस मंसूबे के साथ आपको यहां भेजा था उस पर मुकम्मल कीजिए. म्हणजे काय करावं आम्ही कुंवर रामसिंग? तुमच्या इतर दरबाऱ्यांसारखी हुजरेबाजी मुजरेबाजी करावी? कुर्निश बजवावा की तुमच्या बादशाची कदमपोशी करावी? काय नक्की काय करावं? राजा जी, हमने सारा बंदोबस्त कर दिया है. वजीर सल्तनत से भी बात कर ली, उन्हें मना लिया है. आपको सिर्फ आला हजरत के सामने जाके माफी मांगनी है. कुंवर रामसिंग, असा आम्ही गुन्हा तरी काय केलाय की जाऊन बादशाची माफी मागावी? आमच्या स्वाभिमानासाठी दरबारात कडाडलो हा आमचा गुन्हा? आमच्याच देशात आमच्याच रयतेत राज्य प्रस्थापित केलं हा आमचा गुन्हा? की मुर्दाड होऊन निश्चित पडलेल्या मनांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवून स्वाभिमान जागृत केला हा आमचा गुन्हा? वर रामसिंग, ही मराठ्याची मान कटून पडेल पण झुकणार नाही. सबब बादशाची माफी मागणं आम्हाला नामंजूर. राजा जी, हम आपके रुतबे की घनी इज्जत करते हैं, लेकिन हमारे लिए
हमारे पिताश्री मिर्जा राजी जयसिंह के लिए एक बार, सिर्फ एक बार माफी मांग लीजिए। विचार करून सांगू। रामसिंग चाचा, आम्ही आपली विवंचना समजतो, काळजी करू नये, आपण सुवर्ण मध्य काढू। उस काफर सिवा को अब हमारी और हमारे तख्त की मुआफी मांगनी होगी, कदम पोशी करनी होगी, उसे झुककर सजदा करना होगा हमारे तख्त ताऊस के सामने। और अगर वो ऐसा करता है तो शायद हम उसे मुआफी तलब करेंगे, लेकिन मुआफी तो उसे मांगनी ही होगी। माफी कदापि नाही। ही गर्दन चुकेल ती फक्त माता आणि मातृभूमी समोरच, बादशाह समोर नाही। शंभूराजे, या वक्तापासून तुम्हाला उत्तरेत हिंदवी स्वराज्याचे युवराज म्हणून ओळख निर्माण करायची आहे। ओळख हा अदृश्य देवदूत असतो, फार मदत होते त्याची। शंभूबाळ, आता तुमच्यावर मोठी जबाबदारी। बेशक आबासाहेब, आम्ही आपला शब्द खाली पडू देणार नाही, आपली मान उंचावेल असेच वर्तन करू, आपल्या आज्ञेनुसार वागू। शाबास। शंभूराजे, औरंगजेबानंच दिलेल्या 5000 मनसबदारीचं चिलखत पांघरून औरंगजेबाच्या दरबारात हजर व्हा। त्याला नीट ओळखण्याचा प्रयत्न करा। आपला शत्रू औरंगजेबच आहे हे पक्क ध्यानात ठेवा। आणि त्याचबरोबर या निमित्तानं आग्र्याचा संपूर्ण प्रदेश नजरेखालून घाला, तो काळजात टिपून ठेवा। औरंगजेबाचे उमराव सरदार यांना जवळून बघा, त्यांच्या फौजा, तोफखाने, शस्त्रागार सगळं सगळं निरखून ठेवा। अलबत आबासाहेब, या निमित्ताने आपल्यास हेही कळेल की आपण कुठे आहोत आणि आपल्याला अजून किती तयारी करायची आहे। शाबास शंभूराजे। शंभूराजे, दरबारातील राजपूत आणि मराठा सरदारांशी सलोख्यानं वागा, जवळीक निर्माण करा, परंतु त्या औरंगजेबासमोर कधीही मान चुकवू नका, कधीही। जी आबासाहेब, आपल्या मनचं सफल होईल। अगर वो जहन्नमी सिवा अपने गुस्ताखी की मुआफी मांगता है तो हम शायद उसे माफ भी कर देंगे। वो चूहा दक्कन से यहाँ आता है, शेर की तरह ललकारता है, ऐसे तो उसकी हिम्मत और बढ़ जाएगी भाईजान। ऐसा नहीं होगा आपाजान, उसकी मौत तो पत्थर की लकीर है आपाजान। हमारी तो आंखें तरस रही है उसे सजाए मौत देते हुए देखने के लिए। लेकिन आपाजान, आपको उसके लिए थोड़ा सब्र करना होगा। क्यों? क्योंकि आपाजान, हम पहले सिवा को काबुल की मुहिम पे भेजना चाहते हैं। उसके शमशीर की हुनर का फायदा उठाकर हम वो जंग तो जीत लें, उसका थोड़ा इस्तेमाल तो करें। शंभूराजे, आज तुम्ही प्रथमच औरंगजेबाच्या दरबारात मुघली मनसबदार म्हणून जाणार आहात, आपल्या स्वराज्याचं प्रतिनिधित्व करणार आहात। तेव्हा सावध असा। बादशाहनं आमच्याबद्दल विचारणा केली
तर आमची तब्येत बरी नाही अशी बतावणी करा. हुशारीनं असा. पण शंभूराजे एक गोष्ट ध्यानात ठेवा. दख्खनच्या मराठ्याचा रुबाब बादशाह समोर टीचभरही कमी पडता कामा नये. जी आबासाहेब, आपले प्रतिबिंब म्हणून आम्ही दरबारात वावरू. आपण सांगितलेल्या सर्व गोष्टींचे आम्ही पालन करू. काल दरबाराने सिंहाची गर्जना ऐकली, आज दरबार छाव्याची गर्जना ऐकेल. बादशाह सलामत. हमारे पिताजी शिवाजी राजे बीमार हैं, उन्हें बुखार है, इसीलिए वो आज दरबार में पेश नहीं हो सके और उसका उन्हें बेहद अफसोस भी है. हमारे सल्तनत की चकाचौंध देखकर सिवा को बुखार चढ़ गया. आपको तो बुखार नहीं चढ़ा ना? नाही, आम्हास बुखार येत नाही, परंतु आमच्यामुळे आपल्यासारख्यांना बुखार नक्कीच येतो. मतलब वेळ आल्यावर सांगूच. लाहौल बिला कुवत. राम सिंह, सिवा को नजर कैद किया जाए, पहरे सख्त किए जाए. शहर के नामचीन कोतवाल रणमस्त खान को तलब कर दो. हुक्म की तामील हो. राजघात झाला. आपल्या भोवती फौजेनं पहार बसवल्यात. राजा जी, अब आप शाही फौज की नजर कैद में हो. आप सभी लोगों अपने अपने हथियार जमा कर दिए जाएं. राजा जी, आपकी भी हथियार. खान, आदमी ना. आबा साहेब, आदबीनं राहायचं. अरे चांडाळांनो, असा घात केला सवय. कुंवर शमशीर मैण कीजिए. कुंवर शाही फौज पर ऐसी तलवार धरना गुनाह है. राजा जी,
आप तो समझदार हैं, आप तो समझाइए इन्हें। राजा जी हमारा भरोसा कीजिए, हमारे पिताश्री ने आपकी हिफाजत करने की जबान ली है, हम ये वचन ता कयामत नहीं भूलेंगे। खम्मा गणी राजा जी। कहिए पंत। राजाजी, आमच्या राजांना आग्र्यात नजरकैद झाली आणि ती खबर आता कर्णोपकर्णी झाली आहे। परंतु राजाजी, आमचे राजे आग्र्यास निघण्यापूर्वी आपण स्वतः खात्री दिली होती त्यांच्या सुरक्षेची। हमें सब याद है। हम शिवाजी राजा पर कोई भी आंच नहीं आने देंगे। राजाजी, काय आहे आपल्या हातात? हमारे ही हाथ में है। शिवाजी राजा की जान और हमारे वचन की हिफाजत की जिम्मेदारी कुंवर राम सिंह पर है, और वो अपना वचन, अपना काम पूरी शिद्दत से निभावेंगे। राजाजी, एक गोष्ट ध्यानी असू द्या, आमचे राजे आमचं दैवत आहेत। त्यांच्याबरोबर काही बरे वाईट झाले तर आम्ही काहीही सहन करणार नाही। येतो जिराव, तुमची भेट अशी लपून छपून घ्यायला लागेल असं कधी वाटलं नव्हतं। जीवलग मित्राला असं लपून भेटताना काळजाची चिरा पडतायत बघा। आम्हाला बरं वाटतं का सुभेदार? बरं तुम्ही सांगा, एवढा तातडीनं भेटायला आलायसा, समजा ठीक आहे ना? व समजा ठीक नाही नेतो जिराव, त्या राजासनी त्या औरंग्यानं नजर कैदेत ठेवलंय, त्यांच्या जीवाशी धोका आहे तिथं। स्वराज्य आबादीत ठेवण्यासाठी आऊसाहेबांची संध्यांची गरज आहे, तुमची बी नेतो जिराव। सुभेदार, आम्ही शेवटपर्यंत स्वराज्याच्या सोबत आहोत, पण आता आम्हाला राजगडवा येता येणार नाही। आम्ही मिर्जाकडे चाकरीला आहोत, पण तुम्ही सावध राहा। तसा जर वक्त बाकाला नव्हं तर मी आतून आणि तुम्ही बाहेरून चिरडून टाकू समध्यासनी। राजगडाचे धक्का नाही लागू द्यायचा। आबासाहेब, वेळखा अजून आवळला तर काय करावं आपण? बसा। शंभूराजे आमचंही त्याच गोष्टीकडे लक्ष लागून राहिले। हे केवळ सूड उगवण्यासाठी केलं जात नाही हे नक्की। हा खेळ सुरू झालाय, मृत्यूचा खेळ। पण शंभूराजे, या खेळात आपणच जिंकणार। सह्याद्रीच्या वाघांना हार माहित नाही हे लवकरच कळेल त्या आलमगीर बादशाहला। शंभूराजे, आता तुम्हीच आमचे डोळे आणि तुम्हीच आमचे कान। बहिर्जींना भेटा। या शंभूराज, हे बघा, ही बाजारपेठ आहे, हे पाहिलं का? हे बघा। हिरोजी काका, पाहिजे हा आग्र्याचा मोठा भव्य आणि दिव्य बाजारपेठ, इथे मुघलांच्या राजधानीला शोभेल अशा सगळ्या चीज वस्तू आहेत। वाचणारा शंभूराज। हिरोजी काका, पाहिजे इथे एवढा गलका का असावा? जादूगार नाही तर फकीर दिसतोय या कोणीतरी, जाऊन बघायचं का? चला चला। या पर्वतगार जिन खबीस मेरे कनीज है, बड़े बड़े आदमजात मेरे कब्जे में है। पिंजरे में कैद है, बड़ा पिंजरा है, पहाड़ों में बसेरा जिसका वो चील आज पिंजरे में कैद है। या अल्लाह मदद!